एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, रिसेंटली MPSC ग्रुप सी मध्ये तलाठीच्या एकूण 1500च्या आसपास जागा ॲड झालेल्या आहेत. त्यामुळे या एक्झामची हाईप नक्कीच वाढलेली आहे. त्यामुळे सध्या ग्रुप सीचा सिलेबस हा ऑल ओव्हर द इंटरनेट सर्च केला जात आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रुप सी परीक्षा नेमकी काय असते, त्यामध्ये किती टप्पे असतात, कोणत्या टप्प्यात किती पेपर्स होतात व त्याला किती गुण असतात, तसेच त्यामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला अभ्यासावे लागतात, हे सर्व इन डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी बघा, काळजीपूर्वक बघा, कारण याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच काही बारीक सारीक गोष्टी माहीत होतील ज्या तुम्हाला आधी माहीत नसतील. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बरेच जण तलाठी यामध्ये ॲड झालं म्हणूनच या परीक्षेकडे वळले असतील. तर बघा, आधी सरळ सेवा जी आहे ती त्यातून ही परीक्षा घेतली जायची तलाठीची, पण आता ही MPSC कडे आलेली आहे. म्हणूनच आता याचा जो पॅटर्न आहे तो कम्प्लिटली चेंज झालेला आहे आणि MPSC आयोग परीक्षा घेणार आहे हे असं म्हटल्यावर नक्कीच त्याचं लेवल जी आहे ती तुमच्या TCSच्या किंवा सरळ सेवेपेक्षा वेगळी असेल. मग आता जे कम्प्लिटली नवीन असतील त्यांना सिलेबस आधी माहीत असावा, त्यानंतर क्वेश्चन पेपर माहीत असावे, त्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू करावा. मग त्यासाठी आपण पहिली स्टेप म्हणजे सिलेबस काय असतो आणि परीक्षा पद्धती कशी असते याविषयी बोलणार आहोत. बघा, आता रिसेंटली 2026ची जी ग्रुप सी होणार आहे तर त्यामध्ये 5760 टोटल जागा झालेल्या आहेत सध्या ॲज ऑफ टुडे, आणि यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वांना याचा बेनिफिट नक्कीच होणार आहे. सो ग्रुप सी मध्ये पोस्ट कुठकुठल्या असतात, कोणकोणत्या असतात, तर बघा, क्लर्क टायपिस्ट, तलाठी आत्ता आलेली, टॅक्स असिस्टंट ऑलरेडी असलेली, टेक्निकल असिस्टंट ऑलरेडी असलेली, इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि AMVIच्या म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरच्या पोस्ट यामध्ये ग्रुप सीतून भरल्या जातात. आणि आता बघा, नव्याने ज्या पोस्ट आलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे दाखवतो. सो बघा, रिसेंटली आपली महसूल वन विभागाची तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पोस्ट यामध्ये ऍड झालेली आहे. 1539 जागा आलेल्या आहेत. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखापाल या ज्या पोस्ट आहेत त्या देखील ऍड झालेल्या आहेत. त्यानंतर कृषी विभागाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी ही पद देखील यामध्ये 254 म्हणजे 250च्या आसपास पदं आलेली आहेत. आणि नंतर लिपिक टंकलेखकची नवीन पदं, लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग, तर या ज्या जागा आहेत त्या 339 आलेल्या आहेत. अशी एकूण 3088 पदे यामध्ये ऍड होऊन टोटल जाहिरात जी आहे ती 5707 पदांसाठी झालेली आहे. त्यानंतर बघा, आता स्टेजेस ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमची ग्रुप सी ची जी परीक्षा आहे तर ती ग्रुप सी ची परीक्षा किती टप्प्यांमध्ये पार पडते, तर 2 टप्पे आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स. क्लर्कसाठी कुठलीही स्किल टेस्ट आता घेतली जात नाही, ती आयोगाने या 2025च्याच परीक्षेपासून बंद केलेली आहे. सो फक्त प्री आणि मेन्स हे 2च टप्पे इथे तुम्हाला असणार आहेत. बघा, आता प्रिलिम मध्ये वेटेज काय आहे, किती क्वेश्चन असतात, किती मार्कांना असतात प्रीला आणि मेन्सला, ते आपण थोडक्यात बघूया. बघा, आता पहिली स्टेज जी आहे ती प्रिलिमची आहे. यामध्ये GS पेपर असतो एक, म्हणजेच फक्त पेपर असतो तुमचा एकच. त्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि 100 गुणांसाठी हा पेपर विचारला जातो, ज्यामध्ये सब्जेक्ट वाईज वेटेज आपण पुढे बघणार आहोत. पण सध्या फक्त एवढं नॉलेज असू द्या की 100 प्रश्न प्रिलिमला आणि तेच 100 गुणांचे, म्हणजे एक प्रश्न एका मार्क्सला. ओके. त्यानंतर मेन्सला थोडं डिफरंट आहे, 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे मित्रांनो तो पेपर असतो लँग्वेजचा, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामर असतं. पेपर 2 मध्ये GS प्लस मॅथ आणि रिझनिंग असतं. ओके. सो रफ आयडिया अशी असू द्या, पेपर 1 मध्ये 100 क्वेश्चन्स असतात, प्रत्येक क्वेश्चन 2 गुणांना, अशी एकूण 200 गुणांचा तुमचा पेपर 1 असतो. पेपर 2 मध्ये देखील सेम 100 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2 गुणांना, म्हणजेच 200 मार्क्सचा तुमचा मेनचा पेपर 2 असतो. अशा प्रकारे हे 2 टप्पे आहेत, हे तुम्हाला आता कळाले असतील. पुढे जाऊया. बघा, ग्रुप सी प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत. पहिल्यांदा त्यासाठी थोडी आपल्याला परीक्षा योजना माहीत असली पाहिजे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 100 प्रश्न असतात आणि गुण देखील 100 असतात. एनी डिग्री तुम्हाला यासाठी चालते. मराठी व इंग्रजी दोघंही भाषेमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिसतात आणि एका तासामध्ये तुम्हाला हा पेपर जो आहे तो सॉल्व्ह करायचा असतो. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 क्वेश्चन चुकल्यास तुमचा 1 गुण प्रिलिमला वजा केला जातो बरोबर गुणांमधून. ओके. तर बघा, आता प्री साठी सिलेबस नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर प्री साठी सिलेबस तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे सिलेबस वगैरे तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. प्री साठी सिलेबस अगदीच कमी आहे, 8 लाईन्स किंवा 8 सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला सिलेबस डिवाइड करून दिलेला आहे.
पहिला आहे बघा इतिहास तुम्हाला विचारला जाणार आहे. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासावरती फोकसचे जे क्वेश्चन असतील ते यामध्ये विचारले जातात. 10 क्वेश्चन 100 प्रश्नांपैकी इतिहासाचे असतात. 2 नंबरचा विषय आपला भूगोल आहे. भूगोलाला देखील 10 क्वेश्चन असतात. यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह भूगोल तुम्हाला अभ्यासावा लागतो. ज्यामध्ये सिलेबसमध्ये दिलेलं आहे बघा, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. त्यानंतर इकॉनॉमिक्सचे एकूण 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात अर्थशास्त्राचे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये सब टॉपिक तुम्ही वाचून घेऊ शकता, आणि शासकीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये अर्थसंकल्प वगैरे येतं. तर यावरती तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर चालू घडामोडी एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याचे तुम्हाला एकूण 15 क्वेश्चन्स या पेपरमध्ये प्रिलिमच्या दिसतात. राज्यशास्त्राचे एकूण 15 क्वेश्चन्स असतात. सामान्य विज्ञान एकूण 15 क्वेश्चन्स असतात, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन सारखे विषय आहेत. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, तर यांचे दोघांचे मिळून तुम्हाला 20 क्वेश्चन प्रिलिमला असतात. मग असे बघा, हे मॅथचे 20, 15 सायन्स, 15 राज्यशास्त्र, 15 चालू घडामोडी आणि 15 अर्थव्यवस्था, असे एकूण 80, आणि हे 10-10 इतिहास भूगोलाचे. तर असे तुमचे 100 क्वेश्चन्स तुम्हाला इथे प्रिलिमला असतात, आणि 100 गुणांचीच तुमची प्रिलिम असते. यापैकी प्रिलिमचा कट ऑफ लागत असतो. आणि जनरली जर ग्रुप सीचा आत्ता बघाल तुम्ही, तर कट ऑफ तो 40च्या खाली येणारच आहे, कारण जागा खूप जास्त आहे. पेपर किती डिफिकल्ट किंवा कितीही सोपा असला तरी याच्या खालीच तो कट ऑफ राहील. त्यामुळे प्रीसाठी तेवढंसं मेहनत तुम्हाला करण्याची गरज नाही. पण मेन गेम जो आहे तो मेन्सचा आहे, तिथे तुम्हाला स्पर्धा आहे, तिथे तुम्हाला मेहनत करावी लागते. त्यानंतर जे कॅन्डिडेट्स प्रिलिम्स पास होतात तर त्यांची मेन्स घेतली जाते, आणि मेन्समध्ये एकूण 2 पेपर असतात, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1 जो आहे मित्रांनो, तो 200 गुणांचा आणि 100 प्रश्नांचा असतो. पेपर क्रमांक 2 देखील सेम 200 गुणांचा आणि 100 प्रश्नांचा, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, असे एकूण 400 गुण असतात. बघा, आता बेसिक म्हणजेच जे लोक नव्याने तयारी करतात त्यांना या गोष्टी देखील माहीत नसतात, त्यामुळे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि जे ऑलरेडी अभ्यास करत आहेत त्यांना तर हे विषय माहीतच असतात, किंवा त्यांना हा पॅटर्न जो आहे तो लक्षात आलेलाच आहे, पण नवीन लोकांना कळत नाही, त्यामुळे हा पॅटर्न सांगणे गरजेचं आहे. मराठी इंग्लिश पेपर 1 मध्ये असतं, त्यामध्ये 50 गुणांचं मराठी, 50 गुणांचं इंग्लिश, आणि प्रत्येक विषयाला 100 गुण असतात. या मराठीला 100, इंग्लिशला 100, असे एकूण 200 गुणांचा तुमचा एका तासामध्ये हा MCQ बेस पेपर होत असतो. एक लक्षात घ्यायचं, सर्व जे पेपर्स आहेत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचे, ते MCQ बेसच आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स दोघं देखील. पेपर क्रमांक 2, ज्याला नाव आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, एकूण 100 प्रश्न यामध्ये असतात, आणि 200 गुण त्या 100 प्रश्नांना असतात. मराठी व इंग्रजी दोघेही भाषांमध्ये ते पेपर असतात. 1 तास यासाठी देखील वेळ असतो, आणि MCQ बेसच हा पेपर तुमचा असतो. लक्षात घ्यायचं, निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. एका प्रश्नाला जर 2 गुण असतील तर निगेटिव्ह मार्किंगमध्ये त्याचे 0.5 गुण कमी होतात, आणि जर 1 गुण असेल तर निगेटिव्हमध्ये त्याचे 0.25 गुण कमी होतात. ओके, सो अशा प्रकारे हे गुणदान पद्धती आहे. आता आपण मेनचा डिटेल सिलेबस बघूया, किती प्रश्न कोणत्या, म्हणजेच कोणता विषय किती प्रश्न असतात, किती गुणांना असतात. ओके, सो त्याकडे जाऊया. सो बघा, आता आपण आपल्या मेनच्या सिलेबसकडे आलेलो आहोत. इथे बघा, AMUI म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, यासाठी मेनचा सिलेबस वेगळा असतो, यांचा प्रीचा देखील कट ऑफ वेगळा लागतो. पण अदर पोस्टसाठी एकच सिलेबस आहे, तो मी सांगतो. त्यानंतर आपण AMUIच्या सिलेबसबाबत थोडं बोलूया. बघा, आता मी तुम्हाला हा पॅटर्न सगळा एक्सप्लेन केलेला आहे. यामध्ये निगेटिव्ह गुण वगैरे असतात. तर आता बघा, पेपर 1 साठी म्हणजेच ग्रुप सी मधील मेन्सचा जो पेपर 1 आहे, तर त्या पेपर 1चा आपण सिलेबस बघूया. मी तुम्हाला आधी सांगितलं की त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी ग्रामर असतं. इथं बघा, सिलेबसमध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे मराठी, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. 50 क्वेश्चन एकूण मराठीचे असतात, आणि या 50 क्वेश्चनचे 100 गुण तुम्हाला असतात. ओके, सेम इंग्रजीचं देखील आहे. इथे तुम्ही वाचू शकतात कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. 50 क्वेश्चन तुम्हाला यावरती येतात 100 गुणांसाठी. त्यानंतर पेपर 2 जो आहे ग्रुप सी मेन्सचा, तो GSचा पेपर असतो, त्यामध्ये मॅथ रिझनिंग देखील असतं. सामान्य बुद्धिमापन व आकलन 10 क्वेश्चन यावरती येतात. चालू घडामोडी 10 क्वेश्चन येतात. अंकगणित व सांख्यिकी एकूण 12 क्वेश्चन असतात. माहितीचा अधिकार अधिनियम
व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यावर 3 क्वेश्चन कंपल्सरी येतात. हे क्वेश्चन लक्षात ठेवा, त्यांचे गुण त्यांच्या डबल करायचे, म्हणजे 10 क्वेश्चन जर असतील तर 20 गुणांना, 12 असतील तर 24 गुणांना. मी तुम्हाला रफली जे विषय आहेत ते सांगतो आहे. त्यामध्ये इन डिटेल तुम्हाला सिलेबस वाचायचा असेल तर स्क्रीनवर दिसतो आहे. तसेच PDF हवी असेल तर आपल्या mpsc.in या वेबसाईटला अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. त्यानंतर भारतीय संघ राज्यव्यवस्था, म्हणजे हा टोटली पॉलिटीचा विषय आहे. पॉलिटीचे एकूण 15 क्वेश्चन्स मेन्सला असतात. यामध्ये डिटेलमध्ये हा जो सिलेबस आहे तो तुम्ही वाचू शकतात पॉलिटीचा. त्यानंतर इतिहासाचे बघा, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, मेन्सला देखील 10च क्वेश्चन असतात, प्रीला देखील 10च क्वेश्चन असतात. भूगोलामध्ये बघा, इथे तुम्ही सिलेबस टोटल बघू शकतात. भूगोल आणि पर्यावरण टोटल मिळून तुम्हाला दोघींचे 10 क्वेश्चन असतात. यामध्ये सध्या आपल्याला 5-5 क्वेश्चनचं डिवायडेशन दिसतं. कधी भूगोलाचे 6 येतात, पर्यावरणाचे 4 येतात, तर कधी 5-5 दोघांचे दिसतात. त्यानंतर सायन्स, जो की खूप मोठं वेटेज कॅरी करतो इथे. सायन्सला तुम्हाला 12 क्वेश्चन असतात. सायन्सचे कोर सायन्स जे आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी असतं. आणि हे जे विषय आहे बघा, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS, GPS आणि IT कम्प्युटर, तर याचे तुम्हाला एकूण 8 क्वेश्चन असतात. या 8 क्वेश्चनपैकी रिमोट सेन्सिंग, GIS, GPSचे 4 क्वेश्चन्स आणि कम्प्युटरचे 4 क्वेश्चन असं याचं डिवायडेशन असतं. म्हणजे हे 12 क्वेश्चन प्लस हे 4-4 8 क्वेश्चन, असे एकूण 20 क्वेश्चन या टॉपिकवरती किंवा या सिलेबसवरती आपल्याला विचारले जातात. त्यानंतर इकॉनॉमिक्सचे 10 क्वेश्चन असतात. इथे इकॉनॉमिक खूप इन डिटेल दिलेलं आहे. सर्व टॉपिकवरती क्वेश्चन येतात असं मी म्हणेल. ते सगळे टॉपिक जे आहे ते करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा प्री आणि मेनचा सिलेबस आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील, तसेच या सिलेबसच्या PDF प्रिंट मारून तुमच्याकडे ठेवायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत बघा, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. काही डाऊट्स असतील तर आपलं कमेंट सेक्शन त्यासाठी ओपन टू ऑल आहे, तिथे तुम्ही कमेंट देखील करू शकतात. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून या परीक्षेसंबंधी ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील किंवा कंटेंट असेल, जसं की काही नोट्स वगैरे असतील, ते आपल्या टेलिग्रामला मी टाकत असतो. सो तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकतात. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.